इयत्ता 6वी विषय भूगोल धडा 5वा तापमान। पृथ्वीवर निरनिराळ्या ठिकाणी तापमान वेगवेगळं असतं। या तापमानाचा अभ्यास आपण या धड्यात करणार आहोत। पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणं सरळ रेषेत आणि एकमेकांना समांतर असतात, परंतु तरीही पृथ्वीवर सर्वत्र तापमान सारखे नसते। असे का होते हे बघूया। यासाठी एक प्रयोग करूया। एक बॅटरी घ्या आणि तिच्या समोर एक कागद बरोबर सरळ धरा। आता या कागदामधला आणि बॅटरीमधला कोन बरोबर 90 अंशाचा असला पाहिजे। कागदावर बॅटरीचा जो झोत पडतो त्याचं नीट निरीक्षण करा। तो किती पडला आहे, त्याची व्यापकता किती आहे, प्रखरता किती आहे हे नीट पाहून ठेवा। नंतर एक दुसरा कागद घ्या आणि त्यामध्ये हा 120 अंशाचा साधारण कोन होईल असा हा तिरका धरा आणि बॅटरीचा प्रकाश त्या कागदावर किती पडतो तेही बघून ठेवा, त्याची प्रखरताही बघून ठेवा। तुम्हाला असं लक्षात येईल की पहिल्या कागदावर जेव्हा प्रकाश पडतो, म्हणजे जेव्हा प्रकाश किरण लंबरूप पडतात, तेव्हा ते कमी जागा व्यापतात। कमी जागा व्यापलेल्या भागात प्रखर प्रकाश आणि जास्त उष्णता मिळते, त्यामुळे तेथील पृष्ठभाग जास्त तापतो। पर्यायाने तेथील हवा सुद्धा जास्त तापते। तर दुसऱ्या कागदावर प्रकाश किरण तिरपे पडतात आणि तिथे ते जास्त जागा व्यापतात। जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची तीव्रता म्हणजे प्रखरता आणि उष्णता दोन्ही कमी असतात, त्यामुळे तेथील पृष्ठभाग कमी तापतो। पर्यायाने तेथील हवा सुद्धा कमी तापते। या आकृतीत आपण बघतोय की सूर्यापासून पृथ्वीवर येणारी जी किरणं आहेत ती एकदम सरळ रेषेत आहेत आणि एकमेकांना समांतरही आहेत। पण पृथ्वीचा आकार सपाट नाहीये आणि ती गोलाकार आहे, त्यामुळे तिचा पृष्ठभाग वक्र आहे। या कारणामुळे सूर्यकिरण कुठे कमी जागा व्यापतात तर कुठे जास्त जागा व्यापतात। त्यामुळेच पृथ्वीला सूर्यापासून जी उष्णता मिळते तिचं वितरण म्हणजे वाटप असमान होतं। या सूर्यकिरणांची जर तुम्ही इथे रुंदी मोजली तर ती सारखीच आहे, पण ते जिथे पृथ्वीवर पडतात त्या ठिकाणी इथे किंवा इथे आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर त्याची लांबी जरा जास्त आहे, वेगवेगळी आहे असं तुमच्या लक्षात येईल। कुठे ती सर्वात कमी वाटतेय? अ या ठिकाणी सगळ्यात कमी आहे व्याप्ती, ब या ठिकाणी थोडी व्याप्ती जास्त आहे, व्यापलेलं जास्त आहे, आणि क या ठिकाणी जास्त व्यापलेलं आहे। लक्षात येत आहे ना इथे आकृतीमध्ये? विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसंच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाचं वितरण असमान असतं। तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत 3 पट्टे झालेत, त्याला कटिबंध असं म्हणतात। त्यांची उष्ण, समशीतोष्ण आणि शीतकटिबंध अशी नावं आहेत। आकृतीत बघून ती समजून घेऊयात। विषुववृत्तापासून उत्तरेला कर्कवृत्तापर्यंत आणि दक्षिणेला मकरवृत्तापर्यंत हा जो पट्टा आहे, या भागात सूर्यकिरण नेहमी लंबरूप पडतात आणि म्हणून हा जो लंबरूप किरणांचा प्रदेश असा आपण शिकलोय तो उष्ण कटिबंधाचा असतो। या ठिकाणी कर्कवृत्तापासून ते 66.5 अंश उत्तर अक्षवृत्तापर्यंत म्हणजे आर्टिक वृत्तापर्यंत आणि मकरवृत्तापासून 66.5 अंश दक्षिण अक्षवृत्तापर्यंत म्हणजे अंटार्क्टिक वृत्तापर्यंत, मकर वृत्त ते अंटार्क्टिक वृत्त आणि कर्कवृत्त ते
आर्टिक वृत्त हा जो भाग आहे दोन्ही गोलार्धामध्ये, यामध्ये समशीतोष्ण कटिबंध असतो आणि अंटार्क्टिक वृत्त दक्षिण गोलार्धामध्ये अंटार्क्टिक वृत्तापासून दक्षिण ध्रुवापर्यंत 90 अंशापर्यंत आणि उत्तर गोलार्धामध्ये आर्टिक वृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंत हा जो भाग आहे हा शीत कटिबंध दोन्ही या गोलार्धांमध्ये मानलेला आहे. आता आपण पाहिलं की पृथ्वीवरील तापमानाचं जे वितरण असमान आहे त्याला अक्षांश हे मुख्य कारण आहे. कोणत्या अक्षांशावर कुठलं ठिकाण आहे त्यानुसार तिथलं तापमान जास्त किंवा कमी असेल. पण याखेरीज काही प्रादेशिक घटक सुद्धा तापमानाच्या असमान वितरणाला कारणीभूत असतात. ते असे आहेत: समुद्र सानिध्य, खंडांतर्गतता म्हणजे खंडाच्या आत ते ठिकाण आहे का किनाऱ्यावर आहे, समुद्र सपाटीपासूनची उंची आणि प्राकृतिक रचना. याच्याशिवाय त्या ठिकाणी ढगांचं आच्छादन आहे का, वारे कसे वाहत आहेत, वन आहेत का किंवा नाही आहेत का, म्हणजे वनाचं आच्छादन आहे का किंवा नाही आहे का, नागरीकरण, औद्योगिकरण या घटकांचा परिणाम सुद्धा स्थानिक तापमानावर आणि हवामानावर होत असतो.